पावसासंदर्भातल्या बातम्या वेगवान स्वरूपात बघूयात। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशींचा मृत्यू झाला। लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावांमध्ये पाणी साचलं, त्यामुळे हे नुकसान झालं। काही नागरिकही पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे। सलग तिसऱ्या दिवशी नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे। मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावात हाहाकार माजलाय। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासोबतच अनेक परिसरात पुराचं पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मुखेड तालुक्यातील हसनाळ येथील अडकलेल्या महिलांना एसडीआरएफच्या टीमनं सुखरूप बाहेर काढलं। यावेळी बचावलेल्या महिलांनी टाहो फोडला। काही क्षणातच होत्याचं नव्हतं झाल्यामुळे महिलांना दुःख अनावर झालं। अनेक गावकरी पाण्यात अडकल्यामुळे बचावकार्य अद्यापही सुरूच आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भेंडेगावला पुराचा विळखा बसलाय। गोदावरी आणि स्थानिक ओढ्याला पूर आल्यामुळे पुराच्या पाण्यात 4 जण अडकले होते। सोलापूर जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। नदीतील पाण्याची आवक वाढल्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांमध्ये पाणी शिरलंय। बीडच्या शिरसाळा परिसरातील सावला कावडगाव परिसरामध्ये मध्यरात्री एक जीप पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली। या जीपमध्ये 4 तरुण अडकले होते। यातील 3घांना सुरक्षित बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय। एका तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही। प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे। वाशिमच्या हिवरापेन परिसरातील पैनगंगा नदीला पूर आलाय। नदीकाठी असलेल्या सिद्धेश्वराचं मंदिर अर्ध्याहून अधिक पुराच्या पाण्याखाली बुडलंय। याच मंदिराचा सेल्फी घेतानाचा एक पुजाऱ्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा, काज, काटेपूर्णासोबतच अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। जिल्ह्यातील बाळखेड गावाला जोडणारा मार्ग तसंच रिसोड मेहकर, धोडप सरपखेड, करडा गोभणी मार्ग बंद झालाय। पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगेत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागझरी नदीला मोठा पूर आलाय, त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। नागझरी नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर अजंदे ऐनपूरकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे। शेतशिवारात पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। मागील 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्यातील 4ही प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत। बीडच्या माजलगाव तालुक्यात मागील 3 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली। सरस्वती नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या घरात पाणी शिरलंय। 10 ते 12 गावांना जोडणारा पूल देखील पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। छत्रपती संभाजीनगरातील अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा पुन्हा ओसंडून वाहू लागलाय। धबधब्याचं हे मनमोहक दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले। जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जालन्यातील बदनापूर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। सोमठाणा धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे आतापर्यंत सोमठाणा धरण 72.66% भरलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। मुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासात 32.5 मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणाचे 14 दरवाजे 1 मीटरनं उघडून विसर्ग सुरू करण्यात आलाय। हतनूर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे। तापी नदीत शेलगाव बॅरेटचे 18 दरवाजे उघडण्यात आले, त्यातून 4,14,594 क्युसेक वेगानं विसर्ग सोडण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे तालुक्यातील भोगगाव परिसरातील शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत। कापसाच्या शेतात पाणी साचलंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय।
हिंगोलीमध्ये जिल्ह्यात पावसानं जोर धरलाय. औंढा नागनाथ शहरालगत असलेल्या आदि नागनाथ मंदिरात पावसाचं पाणी शिरलंय. मंदिराच्या गाभाऱ्यात जवळपास 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय. यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या पावसामुळे 1,30,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. अनेक शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. पुराच्या पाण्यानं शेतातील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी मात्र खचून गेलाय. यवतमाळ जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आर्णी, यवतमाळ, पुसद, दिग्रसमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 1,30,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. छत्रपती संभाजीनगरातील सय्यदपूर गावात 2 वेळेस तयार केलेला पूल पावसात वाहून गेला. शेवटी ग्रामस्थांनी पुढील वाहतुकीसाठी पीव्हीसी पाईपवरती लाकडी फळ्या टाकून तात्पुरता रस्ता तयार केलाय. मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्र यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी बंदरात शेकडो मासेमारी बोटी किनाऱ्यावरती परतल्या आहेत. समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या मासेमारी हंगामाला मोठा फटका बसलाय. रायगडच्या माणगाव जवळच्या मुंबई गोवा महामार्गावरती पावसाच्या पाण्यातनं एक जखमी मगर आढळली. ही मगर दिसताच रेस्क्यू टीमला संपर्क करत तिचे प्राण वाचवण्यात आले. उत्तर सोलापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालंय. खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिल्या.